ओम जय जगदंब। वास्तुपुरुष नमस्तेषु भूषया अविरत प्रभू मतगृहे धनधान्यादी समृद्धिं कुरु सर्वदा। हा जो मंत्र आहे हा भगवान वास्तुपुरुषाचा मंत्र आहे। आपल्या घरामध्ये सुख शांती यश संपदा कीर्ती आरोग्य आयु इत्यादी प्राप्तीसाठी वास्तुपुरुषाची कृपा ही अत्यंत महत्त्वाची असते। वास्तुपुरुषाची कृपा आपल्या परिवारावर व्हावी असे प्रत्येकाला वाटते। मात्र मनुष्य काय करतो, लाखोंमध्ये करोडोंमध्ये मोठे मोठे घर बांधतो किंवा आत्ताच्या आधुनिक काळामध्ये नवीन नवीन फ्लॅट घेतो, उत्तम प्रकारच्या सुखसुविधा असलेला फ्लॅट घर तो घेतो। मात्र या घरामध्ये राहायला जातात त्याच्या मागे आरोग्याचे कर्जाचे अनेक प्रकारचे संकटे ओढावतात। मात्र मनुष्य काही विचार करत नाही, आपल्या नशिबाला दोष देत तो संघर्ष करत राहतो। असे काही दिवस गेल्यानंतर आपली कुंडली पाहतो, पण कुंडलीतील ग्रहांचे पण सर्व काही फलिते अतिशय उत्तम असतात। मात्र त्यावेळेस लक्षात येते की आपलं वास्तू हे आपण पाहिलं पाहिजे, मात्र तेव्हापर्यंत वेळ ही निघून गेलेली असते। असेच काही दिवसापूर्वी एक सद्गृहस्थ माझ्याकडे आले आणि त्यांनी कुंडली पाहिली। कुंडली मात्र सरग्रह दशा ह्या उत्तम होत्या, मात्र वास्तू त्यांनी पाहावी असा आग्रह त्यांनी आमच्याकडे केला। मी असे विचारले की आपण वास्तू घेण्या अगोदर ह्या घराचे परीक्षण केले होते का? तर ते बोलले की आम्ही काही पाहिले नाही, फक्त वास्तुपूजन केलं आणि घरामध्ये आम्ही राहायला गेलो। मात्र त्यांच्या आग्रहानुसार मी वास्तू पाहण्यासाठी गेलो, तेव्हा असे मला लक्षात आले की त्यांच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये हे टॉयलेट होते, वॉशरूम होते आणि त्यांची मुख्य शयनस्थान म्हणजे मास्टर बेडरूम ही त्यांच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यातच होते। आणि ईशान्य कोपऱ्यात शयनस्थान आणि त्याच कोपऱ्यामध्ये म्हणजे पूर्ण घराच्या ईशान्य बाजूमध्ये टॉयलेट असल्यामुळे राहायला जातात त्यांच्या पत्नीच्या मागे तब्येतीचे प्रश्न सुरू झाले। सर्व काही उत्तम असताना ह्या तब्येतीच्या प्रश्नांनी आरोग्य संदर्भातील काही गोष्टींनी त्यांच्या पत्नीला अगदी जीवन नकोसं केलं। सर्व काही सुरळीत चालले असताना अशी गोष्टी अघटित का घडल्या तेही गोष्ट पाहण्यासारखी होती। आणि पाहायला गेलं तर त्यांच्या घराच्या दक्षिण बाजू जी होती ती पूर्णपणे मोकळी होती, म्हणजे दक्षिण एनर्जी होती ती घरामध्ये सगळ्या बाजूनी प्रवेश करत होती। दक्षिण बाजूलाच खिडक्या, दक्षिण बाजूलाच मोठी बाल्कनी, दक्षिण बाजूलाच सर्व काही गोष्टी असल्यामुळे दक्षिण ऊर्जा ही आपसुकच घरामध्ये येऊन घरामध्ये नकारात्मक शक्ती ही विकसित करत होती। घरातील नैऋत्य कोपऱ्यामध्ये त्यांचं मुख्य दरवाजा असल्यामुळे घरातील सर्व काही उत्तम असतानाही सर्व काही कंपनी पूर्ण फॅक्टरी उत्तम स्थिती धनलक्ष्मीची प्राप्ती होत असतानाही घरामध्ये आरोग्याचे प्रश्न सुरू होत होते। सर्व काही पैसा येत होता व तो पैसा दवाखान्याद्वारे आरोग्यासाठी बाहेर जात होता। त्यामुळे हे सर्व काही पाहून अतिशय मला चिंता वाटली। मात्र त्यांना मी आश्वासन दिले की तुम्ही कुठल्याही प्रकारचं चिंता करण्याची आवश्यकता नाही। त्यांना काही ईशान्य कोपऱ्यातील जे टॉयलेट होतं ते पूर्णपणे बंद करण्यास सांगितले। त्या ठिकाणी पाण्याचा वापर तुम्ही करा, मात्र वॉशरूम अथवा कुठली नैसर्गिक क्रिया त्या ठिकाणी आपण करू नये असे त्यांना सांगितले। त्याप्रमाणे त्यांनी ती गोष्ट आचरणात आणली। त्यानंतर ईशान्य कोपऱ्यामध्ये काही वास्तूच्या धातू अध्याय, रंगाध्याय, रत्नाध्याय व क्रिस्टल अध्याय ह्याद्वारे त्या ठिकाणी आम्ही वास्तुयंत्राची ईशान्य कोपऱ्यामध्ये आम्ही स्थापना केली। त्यांच्या घरातील आग्नेय कोपरा हा वाढलेला होता, त्या ठिकाणी एक बाल्कनी होती। ती बाल्कनी असल्यामुळे आग्नेय कोपऱ्याचा दोष त्या ठिकाणी लागत होता। त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी कॉपरची पट्टी टाकून त्या आग्नेय कोपऱ्याचा त्या ठिकाणी आम्ही कवच सिद्ध केलं। त्यानंतर पूर्णपणे दक्षिण ऊर्जा कमी होण्यासाठी काही खिडकी आपण बंद करू शकत नाही किंवा बाल्कनीचा प्रकाशही आपण बंद करू शकत नाही, त्यामुळे काही तांब्याच्या तारीच्या काही रेमेडीज असतात त्या पद्धतीने आम्ही त्या करून त्या जागेचाही आम्ही बंदोबस्त केला। यानंतर घराच्या नैऋत्य द्वारामध्येही दोष असल्यामुळे त्या नैऋत्य द्वारातही काही रत्नाध्याय, धातू अध्याय, क्रिस्टल अध्याय करून आम्ही त्या जागेचाही दोष कमी केला। अशा प्रकारे सर्व गुणसंपन्न वास्तू आम्ही त्या ठिकाणी सिद्ध केली आणि त्यानंतर त्या वास्तूमध्ये भगवत कृपा प्राप्तीसाठी जगदंबेची कृपा प्राप्ती हेतू आम्ही नवचंडी यज्ञ केला। त्या नवचंडी यज्ञाद्वारे व त्या केलेल्या वास्तूच्या
रेमेडीजद्वारे त्या यजमानांना आमच्या क्लायंटला अतिशय चांगला फरक पडला. उत्तम प्रकारे त्यांच्या पत्नीचे अनपेक्षितरित्या आरोग्य हे सुधरू लागलं. आता पाहायला गेलं तर त्यांचे अतिशय उत्तम प्रकारे आरोग्य अतिशय ठणठणीत त्या झाल्या आहेत. सर्व काही उत्तम आहे. घरातील सर्व काही व्यक्तींची तब्येत चांगली आहे. परिवाराचे सुख शांती आरोग्य ऐश्वर्य प्राप्ती त्यांना होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काय करावं, आपण एवढा मोठा फ्लॅट घेतो, घर घेतो, मात्र सर्व काही असतानाही आपण मुख्य गोष्ट पाहायची विसरून जातो की तो वास्तू पाहत असताना तो प्लॅन जो असतो किंवा वास्तूनुसार काही गोष्टी पाहायच्या असतात त्या मात्र आपण पाहत नाहीत. घाई गडबडीमध्ये काही 2 गोष्टी आपल्याला चांगल्या मिळतात, 4 अमेनिटीज आपल्याला चांगल्या मिळतात व काही पैसे कमी मिळतात अथवा काही गोष्टी चांगल्या मिळतात. त्या अनुषंगाने आपण लवकरात लवकर आततायीपणे ते घर विकत घेतो. मात्र घर विकत घेतल्यानंतर हे जे आता मी अगोदर तुम्हाला गोष्टी सांगितल्या अशा प्रकारच्या गोष्टी घडायला लागतात. काही नशिबानुसार आपल्याला घर चांगलंही लागतं, प्रत्येकात अशी गोष्ट होती अशी नाही. मात्र बऱ्याच वेळेस आपण हे बिल्डरच्या मताप्रमाणे चुकीचं घर विकत घेतो. त्यानुसार पाहायला गेलं तर आता ह्या जगामध्ये बिल्डर जे काही आहेत ते हे उत्तम प्रकारे वास्तूसाठी सजग झालेले आहेत. उत्तम प्रकारे त्यांना फक्त एक गोष्ट कळते की पूर्व पश्चिम दरवाजा द्यावा, ह्या नंतर त्यांना कुठलीही गोष्ट ही लक्षात येत नाही. त्यामुळे सर्वांना असं माझं आवाहन आहे की आपलं कुठलंही घर विकत घेण्याच्या आधी अगोदर आम्हाला त्या घराचा दाखवावं, आमच्याकडनं वास्तु परीक्षण करावं आणि त्या वास्तु परीक्षणानुसार आपल्याला उत्तम प्रकारे लाभ झाल्याशिवाय राहणार नाहीत. आमच्याकडून आपल्या विकत घेत असलेल्या वास्तूचे परीक्षण करण्यासाठी व आपण राहत असलेल्या वास्तूचे परीक्षण घेऊन आपले काही प्रॉब्लेम असतील, काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी नक्कीच आम्हाला आपण संपर्क करावा. आमचा पूर्ण संपर्क डिटेल्स हे आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत. अशाच प्रकारे आमचे ज्योतिष्य वास्तू ज्ञानविषयक निरनिराळे व्हिडिओ ऐकण्यासाठी आमचं हे चॅनल जे आहे आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं, लाईक करावं, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करावं ही सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद.